धन्यवाद. शब्दाला अट्रॅक्ट करत आहे की शब्द पानाला? नाही म्हणजे लेखणीचं आकर्षण शब्दासोबत आहे की शब्दाचं? सिग्मंड फ्रॉइड said a bisexual बहिणचोद किती वेळ दाव उघडला? काहीतरी काम करत जा. किती हा पसारा. अरे सगळ्या रूम मध्ये कपडे काय आहे. अरे किमान पुस्तक तरी नीट ठेवत जा. हे मावशे बस ना आता. मी मुलाचं आणि आईचं मित्रप्रेम दाखवत आहे. बरं चहा की ग्रीन टी? चहा टाक चहा. डोकं दुखत आहे का जरा? काय झालं? कुठं काय? काही नाही. अरे डोकं दुखायला काय झालं? हँगओव्हर. हा हँगओव्हर आहे, बाकी काही नाही. एका कलाकाराची चांगली सवय. काय? काही नाही, कॉमेडी. तुझं बरं आहे, हा मावशी कॉमेडी बिमेडी काही ना काही करत असते. बरं ऐक, मला आज जरा लवकर जायचंय. कोर्टात काम आहे. कसलं ग? आहे काहीतरी. आज खूप दिवसांनी काहीतरी स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. काय स्वीकारण्याचा? हॅलो. हा हा बोल ग. अच्छा, तो पण येतोय का? बरं या. मावशे,
माझे काही जुने मित्र येणार आहेत आज. अरे कधी येणार आहे? येईल तासभरात तरी येईल. अरे मग काहीतरी करायला पाहिजे ना त्यांच्यासाठी. नाही नाही नाही, डोंट वरी. बाहेर जायचंय ना तुला, जा ना मग बिंदास. आम्ही एक काम करतो, बाहेरून मागून घेतो काहीतरी. बरं, काय मागवायचं ते ठरवलंय का? हा म्हणजे मी विचार करत होतो स्विगी काय झालं ग? काय झालं? नाही नाही, काही नाही. अरे नाही नाही, भाजलं थोडस. अरे तुला म्हटलं ना कसली काही नाही म्हणून. अगं तासभरात येणार आहेत ते लोक. अरे भाजलं ना आता. मावशी, नवीन बांगड्या. माझं लक्षात नाही गेलं का? अगं असं अगं मी मस्करी करत होतो. मी फक्त अगं मस्करी करत होतो. मस्करी करत होतो मी फक्त. ए मावशी, मावशी, मस्करी नाही आहे. मिनिटासाठी वाटलं मंजुली का झाली. तिथे बांगड्याचं काहीतरी सांगत होतीस ना? बांगड्या सांगितलं ना, आज कोर्टात काहीतरी काम आहे. का ग, काही विशेष? हा प्रोड्युसर आहे ना, सुकाडे जगू नाही देणार हा मावशी मला. एलजीबीटीक्यू पे कहानी होना उसको. अच्छा थांब, मी चहा आणते. हो आण. इथे आधीच प्रश्न कमी आहेत का? प्रश्न? कसले प्रश्न? अगं मी बाय काय? का थांबलास? काही नाही, काही नाही, जाऊ दे. चहा. तू मग असे हँगओव्हर बद्दल जेव्हा खोटा बोलला ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं, काल ड्राय डे होता बाळा. राखाम्य सिद्धी प्राप्त झाली वाटते. ती प्रत्येक माच्या मनाला असते. मावशी मी बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअल? असं मला वाटतं. अरे मग गोंधळला का आहेस? अगं तोच तो प्रश्न आहे ना. प्रश्न? हो प्रश्न. तुला पिरियड्स येतात का रे? तुला पिरियड्स येतात? आडनाव लावलंय कधी कुणाचं? कधी जन्म दिलाय कुणाला? नाही ना. मग यापेक्षा मोठे प्रश्न नाहीयेत तुझे. अरे यार, तुला नाही माहित आहे किती विचार येतात. आणि हे जर सगळं जरी मी स्वीकारण्याचा प्रयत्न केला ना, तर किती मोठी गाण लागेल. चला, त्या निमित्ताने तिला तरी दुसरा कुठला उद्योग मिळेल. हे मावशे, तू नको विचार करू हा माझा. आईला मीच बघतो माझं काय करायचं. एक तर तो नवीन प्रोड्युसर, त्याला नवीन स्टोरी हवी आहे. कुठून आणणार आहे स्टोरी? माझ्याकडे आहे तुझ्या प्रोड्युसरसाठी एक स्टोरी. कदाचित तुझे विचार बदलवण्यात पण मदत करतील. कशाला कोणाची प्रायव्हसी लोकांची?
रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून श्री नटराज शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्था अमरावती सविनय सहर्ष सादर करीत आहोत शुभम माथुरकर लिखित आणि तुषार काकड दिग्दर्शित मराठी एकांकिका मस्त आहे ना शिव शब्दाचा वापर. तुमच्या नाटकातले अख्खे रस दाखवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. माझा रौद्र होता लोकांसाठी. और एक बात, तुम्हारे पास टाइम नहीं है और मेरे पास बचा नहीं है. पिक्चर मावशी तू मूड लवकर टिक करत्या असा करते. बरं सांग स्टोरी सांग. स्टोरी ही स्टोरी 4 भिंतीच्या पलीकडची. तर चल 4 भिंतीच्या पलीकडेच जाऊन ऐक. ओ राणी साहेब घ्या ती आमची लेखनी आणि पाठे घबरे. अगं म्हणजे ती लेखनी घे माझी. हा ती हा आणि मोबाईल घे ना तेवढा प्लीज प्लीज प्लीज. अगं चल आ कोर्टात जायचं म्हणते तिकडे तासभर. अरे चल लवकर. अगं चल दार लावू दे मला जरा. चल चल चल. अगं काय करते चल. हे, इथे मस्त वाटतंय ना. थांबायचं इथे. हो हे गुरे रे मला जा. जरा इकडं बस. हा. चल हा सांग. Ujjain Mount passengers from Ujjain via Fatehabad, Indore to Mount within scheduled to arrive at 8 hours 10 minutes is given by काळा श्वास घेत ती पोहोचली. the inconvenience caused is deeply 2 दिवसांपासून कोणीतरी भेटेल आशेवर होती ती. Fatehabad, Indore मुखेली व्याकुळ झाली होती. चक्कर Mount पहुंचाने वाली Ujjain आणि एके दिवशी अपने निर्धारित समय 8:10 से 10 की देरी से प्लेटफॉर्म नंबर 2 पर आएगी. आपको हुई May I have your attention please? Ujjain Mount passengers from Ujjain via Fatehabad, Indore to Mount within scheduled to arrive at 8 hours 10 minutes is given by 10 minutes on platform number 2. The inconvenience ठीक है ना. भूतांसोबत आणि अदृश्य गोष्टीसोबत मला तरी नाही भेटत. तुम्ही कोण? रुक. कुछ खाने पीने को लाती है. नाही मी पुरुषांजवळचं काही नसते घेत. अभी क्या बोली मैं? कुछ खाने पीने को लाती और लाती है वो तो नहीं बोलेगा. ओ तुम्ही कोण? मी नाही समजले. Ujjain via Fatehabad, Indore to Mount within scheduled to arrive at ती आहे हो. 10 minutes is given by 10 मला मला भूक. दादा बाबा दादा दादा नाही ना दादा. दादा
सोच रही है ना, मैं उनमें से नहीं। मी शोधत आहे कोणाला तरी. कैसा रहता है? आंखों की धूप काम रहते बाबा, ली रखने का और बंद कर। खुली रही तो बाहर कर, तो अंदर कर। और कभी कभी इंसान को अपनी आंखें बंद भी कर लेनी चाहिए, नहीं? मी समजली नाही. तो मैं भी तो तुझे समझाने की कोशिश कर रही हूँ। घूम करके क्यों भागी? काय? अरे नाही, मी नाही मारलंय कोणाला. खुद को तो मारा ना। ओह, तो तू उन लड़कियों में से है जो बचपन में ही खुद को मारकर बड़ी होने तक भूत बन जाती। मारा ना खुद को? नाही. अपन स्ट्रांग है ये पता है, फिर भी नहीं ये शब्द मैं स्ट्रांग हूँ ये दिखाने के लिए क्यों यूज करते हो? ये तुम खुद को चुतिया बनाते हो कि लोगों को? आपलं काम कर ना. बोलने की तो बड़ी हिम्मत है तुझमें। टाइम पास क्यों कर रही है? बता, चल मैं भी सुनूं तेरी कहानी। तू बता सकती है? मावशी एक मिनिट. या पेनला आता संपायचं होतं. फ्रॉइड वाचला का इतक्या? हा? नाही का बरं? नाही, असंच विचारलं. हे मस्त आहे हा मावशी, कहाणीमध्ये कहाणी. अगं काहीतरी भारी डायलॉग वगैरे सांग ना. नैसर्गिक गोष्टीला कृत्रिम नको करू बाळा. आली मी पेन घेऊन. वाईट आहे राव. तोच आहे ना भेंचो. त्याला म्हणा जास्त उतू उतू करू नको. अरे त्याच तर काम चालू आहे. तू हा काय शब्द आहे मावशी? अरे गावाकडचा आहे तो. अरे हो, ते गावाकडनं आठवलं. तू गप्पा नको मारू, लिही चल. हो का, लिहितोय. हा तर ती मुलगा त्या मुलीला बघत होता आणि मग पुढे त्यानंतर ए नाही, मी तुला नव्हतं बघा, आईची शपथ. बोला शोधून राहिला. अच्छा, तू आहे. तू कोणाला शोधत आहे? माझी बहीण दिसली का तुला? तिला सोड, मी आहे. चल माग. आलो आलो.
कसं झालंय? हो हा नाडा रे. मजा आली ना? हो काहीतरी वेगळंच होतं पण आपला विषयच वेगळा आहे. बापा 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 अरे बापरे बाप. अरे बा घिना भल्ला जाता पवाले काय दिसलं नदीतनी. पोहता पोहता दिसलं ना राजा. कटुल वय का काय वय पण त्यात जीव. रामा रामा रामा. अरे असं असं काय करू राहिला. चल ताप देतो तुले. अरे जेवण जास्त झालं. हाल हाल चाललो मी घरी चाललो. तुला माहिती आहे की ते 2 दिवसाहून नदीवर काय शोधून राहिलं? मला माहिती आहे ना. त्या तिकडे शहरातला कोणतरी जीव दिला म्हणते. आता ते बाई वय का माणूस आहे कोणाच ठाऊक. चल येतो मग मी रात्री. वावरा पाय ना कसं लाजते गोगलू. वा वा थांब तिला दाखवतो मग पाहा. अरे हो तू अरे चोट्टा थांब थांब थांब. चोट्टा. ताई तू थांब. अगं मी भिली नको ताई. तू ना थांब. हाय ताई. जाऊ दे सोड. बरं झालं तुम्ही आल्या. आता बघा ना कालच तर भेटलो तरी तुम्ही आल्यावर ना मस्त वाटते. अहो पण माहितीये का हे पोट्टा आला तर आवडत नाही मला. परत तेच केलं बाबांनी आणि भावानी. अगे परत तेच केलं का? हो तेच केलं. भाऊ अंगावर चढला. बाबांना पैसेसाठी मारलं. हो पण तेवढ्यानं तरी बरं झालं. नेहमीप्रमाणे हा आला पण भावाला ना भावाला सोबत कुठतरी येऊन गेला. हो ताई मला नाही राहायचं इथे. ताई तुम्ही घेऊन चला ना मला तुमच्या संग. हो ताई बघा ना कालपासून मी मुंबईची भाषा पण शिकत आहे आणि तुमच्याकडे शक्य नाही. पण का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं की आणखी प्रश्न तयार होतो. बरं तुम्हाला बदाम आवडते का? बदाम बदाम नाही ग बादाम असतं ते. हो आवडते. तेच ते बदाम. जर मी तुम्हाला बदाम आणून दिल्या तर नेसाल नाही मला मुंबईत? म्हणजे बघा ना मी तुम्हाला बदाम आणून देतो. तुम्ही मला मुंबईला घेऊन चला आणि मग पोट्ट्या मागोमागच फिरत ताई ऐका ना मी खरंच आणून दिल ना बदाम. मला मुंबईला जायचं आहे. हो मी ना मस्त रेल्वेत बसन. वाई क्यों नहीं सर? फिर भी तेरी ये हालत क्यों? ऐसी बात थोड़ी है. बात नहीं कह रही मैं, हालत उसी की वजह से हुई होगी तेरी ये हालत. अरे नहीं बाबा. क्या बेच रहा? पूरा दिन पे. Scheduled to arrive at 8 hours 10 minutes is delayed by
arrival on platform number Ujjain Mount passengers from Ujjain via बोल ना, उसी की वजह से हुई थी ना हालत। ए ला इधर, मैं फिर अरे ला, देख तो लो, कुछ तो मिल जाएगा। कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी पण बरंच काही शिकलो, त्यांना असं इग्नोर नाही। आता बघ, हा तुझ्यासाठी कागदाचा तुकडा असेल, पण माझ्यासाठी वर्तमानपत्र। कधी ना कधी एखादी महत्वाची बातमी पण मिळू शकते, नाही? हो जाऊ द्या, शेवटी कागदच तर आहे तो, काय एवढं? काय फेकत आहे? पेपर आहे, पेपर नाही, वर्तमानपत्र. तेच ते. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही शिकण्यासारखं असतं. त्याला इग्नोर नाही करायचं. काय म्हणते? मोर्शी येथे नदीत आढळले आणि काही गोष्टी कितीही इग्नोर केल्या तर त्यांना इग्नोर नाही करता येत. कठीण आहे. अहो ते सोपंच आहे. तुम्ही बसा, मी काय म्हणतो, बदाम खा. बादाम बादाम. बरं ताई, आजचं जेवण ना खरंच मस्त होतं. अगं ते जेवण म्हणजे बघा ना, आता 3 दिवस झाले डब्बा येतोय मला. म्हणजे तुम्हाला काय वाटलं का तुम्ही झाडामागे डब्बा ठेवसाल आणि मला न सांगता गायब करसाल? म्हणून आज रात्री जागली मी. तसं नाही ग काही. तुम्ही लपवू नका बरं स्वतःला आता. म्हणजे मी तुमच्याच मुळे लपवून सोडलं, पण तुम्ही बघा. नाही बरं तसं. ए समोर ये. ये. काय काय का हसून राहिलं? माझ्याचा डब्बा होय तो, खरंच किती मार खायला लागते मला त्याच्यासाठी. सुजू नाही घेतली, माय मारते, बापही मारते, खाली डब्बा मध्ये वापस लागला, रोजच लागेल, पहिले सांगून राहिले मी. एक मिनिट, म्हणजे डब्बा तुम्ही नाही, हा आणत होता? हेच सांगायचा प्रयत्न करत होते. ओ मला तर लक्षातच नाही आलो. गुड, तू मला म्हटलं. हो मी तुम्हालाच म्हटलं. तसं नाही ग, तू मला म्हटलं. मला हा. खायला हो, मी मला मला म्हटलं. ओ ताई बघा, आता मला तुमची भाषा पण यायला लागली. म्हणजे आता तुम्ही मला मुंबईला घेऊन जाऊ शकता. म्हणजे बघा, आता आम्ही हळूहळू तुमची सगळी भाषा शिकून जाईल आणि मग आपण दोघे ना मुंबई. तुम्हाला मला भीती दाखवली होती, मी पण तेच केलं. आता हातून बाहेर. लागलं का? कशी? मला थोडी लागते. तुम्ही बसा. नाही लागलं ना तुला? नाही लागलं हो. पक्का? तुला एक गोष्ट सांगू? तो तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. आणि मला तुम्ही आवडता ना. हो ग बाई, साधा आवडणार नाही. तू त्याला कशी आवडते? कशी म्हणजे कशी? मला बाकी काही नाही माहित. मला तुम्हीच आवडता आणि तुम्हीच पाहिजे. हो. ऐक, मी काय म्हणते? नाही नाही नाही, तुम्ही ऐका माझं. हो ताई, ताई बघा ना, तुम्ही फक्त मला एकदा मुंबईला घेऊन चला. मग मी माहित आहे ना, तुमच्या घरातले सग
मावशे श्रद्धा आणि अंधश्रद्धेवरून लक्षात आलं ग माझे ना विचार बोलतात आणि तुझा अनुभव. विचार प्रश्न निर्माण करतात आणि अनुभव ते सोडवतात. अच्छा म्हणजे विचार आणि अनुभव यांची स्पर्धा येतात आणि त्यात अनुभव जिंकतात. ह्याची प्रचिती येईल तुला लवकरच. बर बरं मावशे तुझ्या स्टोरीतली जी लहान मुलगी आहे ना. आधी बस. अगं तू बस रे. हा कुठे होतो मी. लहान मुलगी. तर तुझ्या स्टोरीतली जी लहान मुलगी होती त्या मुलीला तिच्या सावलीकडे बघून ज्या भावना आल्यात ना तशा भावना मला नाही आल्या का कधी स्वतःविषयी. अरे मूर्खा, ती स्त्री आकृतीवर मोहित झाली होती आणि तुला तशा भावना येत नाहीत हा विचार जरी तुझ्या मनात येत असेल म्हणजे तू तोच विचार करतोय ना. हो यार मावशी म्हणजे बघ ना मला ना पहिल्यांदा निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह वाटतोय. अरे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही नसतं. हो माझी माय दृष्टिकोन महत्वाचा. तू मगाशी आरशात काय बघत होता. स्पष्ट आणि अस्पष्ट आकार जरी असला ना तरी त्याचा आत्मा एकच असतो. आणि मावशे आत्म्याला लिंग नसतो ग. चल मी निघते. अगं निघते काय निघते माझी कहाणी. आता तू लिहू शकतो. तुझ्या स्पष्ट आणि अस्पष्ट वाक्यावरून आलं माझ्या लक्षात ते. परत कॉमेडी. माझी कॉमेडी म्हणायची सवय लावू नको हा. चल यात तुझ्या स्टोरीत आहे ना प्रत्येक जण प्रत्येकाला सवय. एक मिनिट बघ सुचलं मला. म्हणजे बघ विचार कर आपण दोघांना एक आणि टाकलं तर. ते कळेल तुला. बरं आधी ऐकून तर घे. त्या लहान मुलीला भेटलेली मुलगी लेस्बियन ना. हो मी लेस्बियन. हेच सांगायला घरी गेले होते. मग काय झालं. काय होणार जे व्हायचं ते. मग निघून आले आता. हो मग शोधत असेल ना ते लोक तुम्हाला. शोधत माझं काय. मला असं वाटते आपल्यासारख्यांना शोधायला जरा उशीरच होतो त्यांचा. म्हणून आपणच आपल्याला शोधलं पाहिजे. बरं जाऊ दे. मी काय म्हणते ते तुझ्यासाठी खूप करतो ग. हो ताई माझं ना डोरलं नाही दिसून गेलं. माझी आई घेऊन गेली होती ते. तू गोष्ट का बदलत आहे. मी का मुलाविषयी आपल्याला कसं शोधायला लागलं नाही का. तू समजतो. बघा ना बघा पहिले मी इथे होती मग त्याच्यानंतर मग मी इथून अशी इकडे आली आणि मग मी इथून तिकडे अशी गेली होती. तर जसं वागणं वाईट आहे का त्याच्याविषयी. प्रत्येक जण तसं नसतं. तुम्ही शोधू नका ना. हा आपण नाही आपण शोधू मग सगळं. हो हो माझा बाप पहिलेच टिपला
आंधळ असतं. अगं बहिणीचे सलवार घालून हिंडायचो. डब्बा आणि गोधडीबद्दल तुला ठाऊकच असेल. मुद्दाम ना मटकून तुझ्या समोरून जायचो. तू जेव्हा एकटी कबुतरासोबत खेळत बसायची ना, तेव्हा तो कधी कधी ससे पण आणून टाकायचा. अगे अगं इकडे, अगं इकडे. आधीच घरचे खार खायला लागले होते. त्यात तुझ्यासाठी डब्बा आणलं म्हणजे स्वतःचीच मारून गेली. आणि ते तर जमतच मला. तुझ्या मनात असलेल्या पुरुषांच्या रागाबद्दल तुला अशी भावना येते. इकडे इकडे इकडे. नाही, नाही, अगं नाही. इकडे इकडे. अरे, थोडी पुढे थोडी पुढे. मागे मागे थोडीशी मागे जा. अगं थोडी पुढे जा. अगं शोध ना मला. अगं इथे नाही, शोध मला. अगं शोध ना मला. तुझा पुरुषांबद्दलचा राग नाही होता. म्हणून तर सलवार घालून जायचो. फक्त तुझ्यासाठी. मला माहितीये तुला राग येतोय, पण आठवतो डब्बा. भूत भूत म्हणून ती जागा एकांतात करून टाकली मी. आता तर ती जागा भूताचं पवित्र ठिकाण म्हणून ओळखल्या जाते. तू नेहमी विचारायचीस ना इथे का कोणी येत नाही म्हणून. जे काही विचित्र घडलं त्यातून तू सुटली फक्त याच्यामुळे. म्हणून मी याच्या आधी नेहमी असायचं तू तिथे. हे ऐक ऐक माझा ऐक फक्त. इथे लपून राहा, बाहेर जाऊ नको. अगं आपल्या गावाकडे नदीत एका मुलीचं प्रेत सापडलं म्हणते. हा हे बघ गावकडी कधी इथून येतील. तू फक्त लपून राहा, सर्व मी सांभाळतो बाहेर. ओ ताई, ताई मला भीती वाटते हो. बाप आला तर? अगं नाही येणार ना, आणि नाही दिसणार. तू सांगितलं ना लपून राहा म्हणून. आणि ए, तू अशी एकटी कोणासोबत बोलत असते का नेहमी? वेडी कुठली? हो, तू सोडू नकोस. तू शोधलं पाहिजे त्याला. ओ ताई, ताई. हे मला सुचलं. थांब थांब थांब, इथेच थांबा. फक्त तू लपून राहा, बाहेर निघू नको फक्त. अरे, हो ताई. थांब, बाहेर निघायचं नाही. आणि तू लपून राहा. मला 1 मिनिट तर दे मला. अगं असाच आलो. गाँव के लोगों को गाँव के लोगों को मेरे बारे में कुछ ज्यादा ही पता था. उनका कहना था मेरी वजह से गांव के लड़के बिगड़ गए. सबने मिलकर मारकर अकल दिया गाँव. मैं भी गई थी वापस घर. पता नहीं त्या दोघांना काय झालं होतं तर. पैसे 15 दिवस टिकले. मला माहित होतं तू झाडामागे पैसे ठेवून गेला होता. जेव्हा त्यांचं वागणं बदलायचं ना तेव्हा पैसे देऊन मी थांबवलं आणि काही दिवस कामावर पण गेली. मग मला करमत नव्हतं. काय माहित तुझी आठवण येत होती रे. मग एक दिवस ना त्यांचं तेच परत सुरू झालं. मग मी निघून आली. बरं मला एक सांग, तुला कसं माहिती मी इथे भेटेल? लहानपणी लावलेली सवय अचानक सुटेल. गावातले पोरं येत राहायचे होते, तेव्हाच त्यांना तुझ्याबद्दल विचारून घ्यायचं. आणि तेव्हा ठरवूनच टाकलं तुला तर मी शोधणारच. वेळ लागेल स्वीकारायला. हो, सवय लागेल का? आदत तो तुझे अभी लग गई थी जब तूने हिंदी में बात
ऐकलं का? मी निघते. अगं ए निघते काय निघते, ती कहाणी राहिली अजून. झाली ना. अगं एंड राहिलाय त्याचा. काही वेळात कळेल तुला. अगं ए काहीतरी तर मेसेज द्यावा लागेल. मेसेज द्यायचा नसतो, घ्यायचा असतो. आणि मग माझ्या विचारांचं काय? विचार. मला सांग, आपण जेवतो, झोपतो, चालतो, फिरतो, विचार करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण सारख्याच करतो ना, वेगळं काही नाही करत. मग लिंग सारखे असले तर काय झालं? अगं ए ऐक ना मावशी, ऐक ना. थांब ना, नको जाऊस. अरे पण का? ही स्टोरी आहे ना, ही खूप फिल्मी झाली आहे. हो फिल्मी झाली आहे. ते स्वीकारणार नाहीत ते लोक अजिबात. तू मुलावर प्रेम करतो हे जर घरी सांगितलं तर स्वीकारतील का ते? नाही ना. अरे मग सोडून द्यायचं त्यांच्यावर. मला माहितीये तू बायसेक्शुअल आहेस. मावशी पण मावशी माझा एंड. तुझं तू बघून घे आता. अरे तुला सांगितलं होतं ना मी. या वेळेची काहीतरी भानगड आहे. मावशी बोलली होती वेळ आल्यावर कळेल. वेळ आल्यावर ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे. हो हा नाही सर, एक तुमचा एक छोटासा इनविजिबल रोल आहे हो त्यात. हा हो नाही सर, म्हणजे तुम्ही ट्रान्सजेंडर आहात हे तुम्हीच सांगणार एवढं वैयक्तिक. हा म्हणजे झालीच आहे ऑलमोस्ट. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे हो. हा छोटासा आहे, म्हणजे कसं आहे स्टोरीचा तेवढा एंड आमचा राहिला होता. हा म्हणजे राहिला होता हो, मिळालाय. हो एंड मिळालाय.